नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले नसतील तर त्यामागचं काय कारण आहे हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होतात. आता हे पैसे त्या बँक खात्यात जमा होतात ज्याला आधार नंबर लिंक केलेला असतो. जर तुमच्याकडे अनेक बँक खाते असतील आणि त्यापैकी कोणत्या खात्याला आधार नंबर लिंक आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. मग आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत, यामागचं कारण म्हणजे या योजनेचे पैसे राज्य सरकारकडून थेट कलेक्टर ऑफिसला पाठवले जातात. तालुक्यातील तहसीलदाराच्या कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात येतात आणि या प्रक्रियेला थोडा वेळ पण जातो. म्हणूनच तुमच्या खात्यात पैसे उशिरा जमा होऊ शकतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देखील थेट आधार नंबरच्या माध्यमातून जमा व्हावेत अशी मागणी आहे. पण काही वृद्ध लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे थेट तहसीलदार कार्यालयामार्फत चेकद्वारेच पाठवले जाते. तर मित्रांनो, हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तुमचे पैसे अजून आले नसतील तर थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.